यूट्यूब चॅनलवर आज आपण 30 साईजच्या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत। मागच्या भागात आपण कटिंग केलेली आहे, आता आपण स्टिचिंग बघणार आहोत। मी हे बघा याला अस्तर जॉईन करून घेतलंय आणि मी याला कॅनव्हास पेपर पण जॉईन करून घेतलाय, बघा प्रेस करून घेतलाय। हे बघा मागच्या भागाला पण। आता आपण आधी पुढचा भाग करूया। ही सरळ बाजू आहे, हे बघा आपला पफ बघा किती व्यवस्थित, त्यामुळे हा गळा मासा खेचला जाणार बरोबर। नाहीतर आपल्याला असं वाटलेलं की हे बघा गळा किती आपला जवळ होता, आणि हे बघा हे असं केल्यानं बरोबर गळा व्यवस्थित येतोय। पफ पण आपला किती व्यवस्थित आलाय। हे बघा किती व्यवस्थित आलाय। आता तुम्हाला जर इथे टक्स मारायचा असेल ना, तर तुम्ही मारू शकता दोन्हीचा मध्य करून। हे बघा असं मध्य करायचा। त्यामुळे पफ बघा किती व्यवस्थित येतो। मध्ये हे केल्यामुळे टक्स मारल्यामुळे त्याला प्रेस व्यवस्थित केलं की ते व्यवस्थित येणार। आता आपण पाठ आता अस्तर जॉईन करून घ्यायचंय। पहिले आधी इथे शिलाई मारून घेऊया गळ्याला।
मध्ये आधी मी लाईन मारून घेते, म्हणजे आपल्याला नंतर कटिंग करायला बरं पडेल. मला पाठी हुक द्यायची आहे. आधी एक शिलाई मारून घेते मी इकडे. आता हे मध्ये कटिंग करून घेते. आता आपण आधी आय हुकची पट्टी करूया, त्याच्यानंतर मी टक्स मारते. मी हे बघा इथून शिलाई थोडी विसवते. कसं जॉईन करायचं ते मी दाखवते तुम्हाला. दोन्ही साईडने थोडंसं विसवते एक साईड. हे बघा मी हे विसवलंय. आता आपण काय करायचंय, इथून शिलाई मारून घ्यायची आहे बघा. हे असं ठेवायचं व्यवस्थित, म्हणजे हे आपली आतमध्ये जाते, म्हणजे दिसण्यात येत नाही हे बघा हे असं ठेवून आणि आपण इथून शिलाई मारून घ्यायची. हे बघा ह्याला कव्हर शिलाई बोलतात. हे बघा म्हणजे कसं आपलं हे दिसत नाही बघा, किती व्यवस्थित आले. आता नंतर तुम्ही इथून शिलाई मारू शकता. आता मी ती बाजू पण तसंच करून घेते. आपलं जॉईन करून झालंय. आता आपण आधी व्यवस्थित बघायचंय, दोन्ही कमी जास्त होत असेल तर कटिंग करून घ्यायचं. हे बघा कमी जास्त होतंय म्हणून आपण हे कटिंग करून घेऊया. कधी पण शिवताना थोडंफार कमी जास्त होतंच. हे बघा आपलं बरोबर आलंय. आता पफ पण बघा आपलं किती व्यवस्थित आलंय. इथे पण दोन्ही साईडला बघायचं आधी व्यवस्थित. कमी जास्त असेल तर हे बघा थोडंसं कटिंग करायचं. पण थोडंसंच आहे. आता आपण कंबरपट्टी लावून घेऊया.
बाहीची व्हिडिओ नंतर टाकणार आहे पुढे, मग मी ते नंतर तुम्हाला जॉईन करून दाखवीन पूर्ण ब्लाऊज. हे बघा, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.